मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तुमचं. आज आपण इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट या विषयातील मॉड्यूल 3 इयर कोर्स मधला मॉड्यूल 3 मध्ये एड्स ऑफ इंटरप्रिटेशन आहेत. त्यामधील इंटरप्रिटेशन एड्स मधले आपण या लेक्चर मध्ये इंटरनल एड्स बघणार आहोत आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपण एक्सटर्नल एड्स बघणार आहोत. तर जसं की सिलेबस मध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणेच आपण 8 इंटरनल एड्स या ठिकाणी बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर सगळ्यात प्रथम आपण बघणार आहोत प्रिएम्बल एड्स हे इंटरनल एड मध्ये आहे. तर प्रिएम्बल काय आहे तर द प्रिएम्बल स्टेट्स द पर्पज, ऑब्जेक्टिव्ह अँड स्पिरिट ऑफ डॉक्युमेंट ऑर लॉ. इट हेल्प्स अंडरस्टँड व्हाय द लॉ वॉज मेड. प्रिएम्बल आपल्याला काय सांगतं तर त्या लॉचं पर्पज, ऑब्जेक्ट आणि त्याचं स्पिरिट त्या डॉक्युमेंटचं आपल्याला सांगतं. आणि प्रिएम्बल हे जे आहे ते लॉ का बनवलं आहे ते अंडरस्टँड होण्यासाठी आपल्याला हेल्प करतं. त्यानंतर पुढचं आहे डेफिनेशन्स आपण त्याची वाचून घेऊया. डेफिनेशन्स एक्सप्लेन द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ इम्पॉर्टंट वर्ड्स और टर्म्स अंडर इन द लॉ, रिमूव्हिंग एम्बिग्युइटी. तर हे झालं डेफिनेशन. त्यानंतर पुढे बघूया सेक्शन डिवाइडेड द लॉ इनटू नंबर parts, making it easier to read, refer to and interpret specific provision. सेक्शन्स जे आहेत ते आपल्याला नंबरच्या पार्ट्स मध्ये डिवाइड करून या ठिकाणी दिलेले असतात. कारण सेक्शन जर आपल्याला न्यूमरिक फॉर्म मध्ये जर आपल्याला दिले असतील तर ते आपल्याला वाचायलाही सोपं जातं आणि अंडरस्टँड म्हणजे आपल्याला लक्षातही ठेवायला सोपे जातात. त्यानंतर पुढचं इंटरनल आहे हेडिंग गिव्स अ ब्रीफ idea of what a section or group of section is about and guide understanding. हेडिंग आपल्याला त्या सेक्शन्स मध्ये काय लिहिलेलं आहे त्यात आपल्याला नेमकं त्याचा आतमध्ये काय आहे हे त्या हेडिंग वरून आपल्याला समजते. त्यानंतर पुढे बघूया इलुस्ट्रेशन्स प्रोव्हाइड्स एक्झाम्पल्स टू क्लेरिफाय हाऊ अ प्रोव्हिजन शुड बी अप्लाइड इन रियल सिच्युएशन. म्हणजे प्रोव्हिजन इलुस्ट्रेशन म्हणजे थोडक्यात एक उदाहरण. इलुस्ट्रेशनचा अर्थच आहे उदाहरण. त्या सेक्शन मध्ये काय दिलेलं आहे ते आपल्याला उदाहरणाने समजावण्यासाठी ते आपल्या बेअर ऍक्ट मध्ये त्या ठिकाणी असतात एक्झाम्पल्स. पुढे बघूया प्रोव्हायझो क्वालिफाईज और लिमिट्स द मेन प्रोव्हिजन बाय स्टँडिंग एक्सेप्शन्स और कंडिशन्स. प्रोव्हायझो म्हणजेच काय तर एक्सेप्शन्स अँड कंडिशन्स त्यामध्ये दिलेल्या असतात. त्यानंतर पुढचं एड आहे एक्सप्लेनेशन. An explanation clarifies the meaning of a provision and removes doubts and about its scope. Explanation काय आहे तर क्लेरिफाय द मीनिंग म्हणजेच त्या सेक्शनचं मीनिंग आपल्याला क्लिअरली एक मोठ्या स्वरूपात ते एक्सप्लेन करून सांगितलेलं असतं. ते आपल्याला डाऊट्स आपले क्लिअर करतात. त्यानंतर आहे शेड्यूल कंटेन डिटेल इन्फॉर्मेशन, lists or procedure that supports the supplement the main text. शेड्यूल काय आहे तर डिटेल इन्फॉर्मेशन आहे, लिस्ट आहे, प्रोसिजर दॅट सपोर्ट द सप्लिमेंट द मेन टेक्स्ट. तर या प्रकारे आपण या लेक्चर मध्ये बघितलेला आहे इंटरनल एड्स. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण एक्सटर्नल एड्स बघणार आहोत. हे इंटरनल एड्स आणि एक्सटर्नल एड्स जे आहेत ते इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट या विषयातील सर्वात सोपा जाणारा चॅप्टर आहे. तो चॅप्टर एकदम सोपा आहे. त्यात काहीच नाहीये, फक्त डेफिनेशन्स दिलेल्या असतात. त्या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असतो, एवढंच असतं. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.